महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या आणि 56 इंचांचा सीना असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी जनतेला केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले असून सध्या 83 वर्षाचा तरुण योद्धा पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असून या सेनापतीला साथ देण्यासाठी अनेक शिलेदार सज्ज झाले असून छाताडावर होणाऱ्या वाराचं दुःख कधीच नसतं, कारण समोर शत्रू उभा असतो आणि तो वार करणार हे ठाऊक असतं। शल्य असतं ते पाठीवर होणाऱ्या वारांचं, कारण पाठीवरचा वार हा शत्रूकडून नाही तर आपल्याच माणसांकडून केला जातो। आज या महाराष्ट्राचा स्वाभिमान या दिल्लीच्या ईश्वराला दाखवून देण्याची वेळ आली असून 56 इंचांची पाठ बनवून शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय आता आपल्याला गत्यंतर नाही, अशी अपेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रचार प्रमुख खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय कष्टातून उभा केलेला शिवसेना पक्ष आणि दिल्लीच्या दरबारात वजनदार नेतृत्व म्हणून ज्यांनी अनेक वर्षांपासून काम केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष दिल्लीच्या अदृश्य शक्तीनं फोडला असला तरी, आपलीच माणसं सध्या गद्दार होत असली तरी या देशातील मतदार राजा हाच लोकशाहीचा धागा असल्यामुळे निश्चितच आपला स्वाभिमान हा मतदार राजा कोणालाच विकणार नाही। त्यामुळे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील यात शंका नसल्याचंही यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलंय।